काय करणार आता? ते नको होतं तेच झालं. काय करून बसला हा? मोठी माणसं सांगतात ना ते काही खोटं नाही. रहस्य किती खोल पुरलं ना तरी ते वर यायचं असतं तेव्हा येतच. आणि तसंच झालं. तो गुरु कालाचारकच आला. काय करायचं काही कळलंच नाही. तू बाई धाडशी ग. काकी पण मला एक गोष्ट कळत नाहीये. हा गुरु अचानक येतो काय? अचानक वार काय करतो? म्हणजे मला जेन्युइनली असं वाटलं होतं की इतकं सगळं झाल्यानंतर तो गाव सोडून निघून गेला असेल, पण तो इथंच होता. इथंच असेल ना. संधीची वाट बघत असेल. ती संधी त्याने गोंधळाच्या दिवशी साधली. मला माहितीये ना बाबूचं असं का होतंय ते. कसं आहे ना वैदेही, माणूस दोनच मार्गाने मोठा होतो. एक तर प्रामाणिक प्रयत्न करून, नाहीतर दुसऱ्यांची डोकी तुडवत तुडवत साम्राज्य उभारतो. आणि लहानपणीच जर पहिला मार्ग दाखवला नसल आणि दुसऱ्या मार्गाचे संस्कार मनावर बिंबवले असतील तर काय करावं ना त्या लहान लेकरानं? नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? आता तुला बाबू जसा वाघासारखा हिंस्त्र, तोंडाला रक्त लागलेला नरभक्षक वाटतोय ना, तसा तो नव्हता ग लहानपणी. त्याला तसं बदवलं गेलंय. कोणी वडिलांचं छत्र लहानपणीच हरवलं. मग संस्कार कोणी केले त्याच्यावर? नाही साहेबांनी. माईनं सतत तिचा मोठेपणा दाखवून बाबूचा राक्षस केलाय. मला पण बाबूचं वागणं पटत नाही बऱ्याचदा. मला कसले अधिकारच नाहीत ना. आता हा कडवट मार्ग बदलणं अशक्य. आता हे असं सुरू राहणार नाही. वाईटाचा शेवट नक्की होतो. प्रत्येक राक्षसाचा अंत हा होतोच. खरंय, पण झाड विषारी असेल तर फांद्या तोडून काय होणार आहे? मुळावर आघात करायला हवा. मुळावर वार केला ना की फांद्या आपोआपच झडतात. तुला समजतंय ना मूळ कोण आहे ते? माई आली वाटतं. मी येते. काकी तुम्हाला माहिती आहे का गुरु कुठे राहत होते? कशाला? नाही म्हणजे तो कुठे राहतो ते काही मला माहित नाही, पण आता उपयोगच नाहीये ना. म्हणजे तो काय तिथं जाणार नाही. बाबू त्याला सगळीकडे शोधत असेल ना. तो लपला असणार कुठेतरी. मला तर भीतीच वाटतेय. गुरु जर बाबूला सापडला ना तर बाबू काय त्याला जिवंत सोडायचा नाही. नाऱ्याचं काय झालं मग? गुरु
मला मारायला आला होतास, मला मारायला आला होतास हरामखोर. मग माझ्या दोस्ताला, नाऱ्याला संपवलंस तू. खराय ना? बोल बोल, खराय का? खरे, नाऱ्याला मी संपवलंय. तुकडे तुकडे त्याचे तूच माझ्या हातात सुटला होता. आज तुझा खात्मा फिक्स. माझ्या विरोधातला शेवटचा पुरावा आज मी संपवला. गुरु, नाही 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 नाही, असं असं व्हायला नकोय. आणखीन एक निरपराध माणसाचा बळी जाऊ देणार नाही. काही करून तेज प्रतापला थांबवायला हवं. वैदेही, वैदेही, ओ छोट्या मालकीनबाई, अहो कोणत्या विचारात हरवले आहे? मालकीनबाई म्हणालीस का तू? हो, हे काय, मी केव्हापासून वैदेही वैदेही असा आवाज देते, तू देईना. म्हटलं छोट्या मालकीनबाई म्हणून बघावं, मग ओदेशी. सॉरी, माझं लक्ष नव्हतं. वैदेही, काही हवंय का? तेज प्रताप कुठे? ओ असे, आमचा तेज हवाय तुला? नाही म्हणजे हो, पण नाही म्हणजे हो, पण तसं नाही. काय ते समजू शकते मी. एकटं एकटं वाटतंय, विरह सहन होईना. आपकी दिल की दास्तां समज सकते ही जनाब. ती ऐक ना, माझं खूप खूप महत्वाचं काम आहे त्याच्याकडे. तुला माहितीये का तो कुठे गेलाय? अगं तो सकाळीच बाहेर पडलाय. काय बाहेर गेलाय? तू पाहिलंस का त्याला? म्हणजे चिडला होता का? रागवला होता? हातात काही पिशवी, शस्त्र असं काही होतं? एक मिनिट वैदी. नाही प्रिया, मला आधी सांग. इकडे ये, चल इकडे बस इथे.